मनोहर पाटील खुर्चीत मागे रेलून बसला होता. त्याच्या ओठावर हलकंसं उपरोधिक हसू होतं. असं का? तो हळूच म्हणाला. पण मला तर असं ऐकायला मिळाले की काव्यानं सुरू केलेली कंपनी पूर्णपणे तुझ्याच पैशावर उभी आहे. रुद्रनं क्षणभरही चेहऱ्यावर बदल दाखवला नाही. तो शांतपणे म्हणाला, तुमची माहिती थोडी जुनी आहे मनोहर. मी आधीच गुंतवणूक काढून घेतली आहे. हे ऐकून मनोहर पाटील अक्षरशः थबकला. हा अंदाज त्यानं अजिबातच लावलेला नव्हता. तो निघताना थांबला. मागे वळून पुन्हा एक प्रश्न टाकला. खरंच काव्याशी तुझं पूर्णपणे बिनसलंय का? रुद्रनं निष्काळजीपणे उत्तर दिलं, ती फक्त एक बाई आहे. मनोहर निघून गेला. पण रुद्र मात्र तिथेच उभा हो राहिला, विचारांच्या गर्तेत. काव्यामुळे मी जेसिकाशी लग्न करत नाही असं त्याला वाटतंय म्हणून तो तिचा तिरस्कार करतोय का? हा विचार त्याच्या मनात क्षणभर चमकून गेला. हे सगळं ऐकत उभा असलेला माधव थोडा गोंधळला. तो धीर करून विचारतो, म्हणजे सर, तुम्ही मुद्दाम काव्याशी कठोर वागताय कारण मनोहर पाटील तिचा गैरफायदा घेईल अशी तुम्हाला भीती आहे का? रुद्र थंड नजरेने त्याच्याकडे पाहतो. तू जास्त विचार करतोयस. माधव गप्प झाला. रुद्रचा आवाज, चेहरा कशातही नाटक दिसत नव्हतं. खरंच तो काव्याबद्दल पूर्णपणे उदासीन झाला होता का? तरीही माधव धीर करून म्हणाला, पण मनोहरचं म्हणणं असं वाटत होतं की फाल्गुन देशमुख नावाच्या माणसाचे काव्याबद्दल काही वेगळे हेतू आहेत. मी जाऊन तिला सावध करू का? रुद्रने कटाक्ष टाकला. तू ऐकलं नाहीस का? ती आनंदाने त्याच्यासोबत गेली. कोणाचे तो वाईट होते कोण जाणे. सर, मला वाटतं नाही की काव्या तसं करेल. यावेळी मी गुंतवणूक काढून घेतली. रुद्रचा आवाज अचानक कडक झाला आणि लगेच ती प्रोजेक्ट जिंकण्यासाठी बाहेर गावी निघाली. म्हणजे तिला घाई आहे. तुला कसं ठाऊक तिने प्रोजेक्ट मिळवण्यासाठी स्वतःला विकलं नाही? कोपऱ्यात अडकलेला कुत्रा भिंतही ओलांडतो. माधवच्या अंगावर काटा उभा राहिला. पण रुद्र थांबला नाही. कदाचित आपण सुरुवातीपासूनच तिच्याबद्दल चुकलो. जर तिनं माझ्या भावालाही भुलवलं असेल तर बाहेरच्या माणसाला भुलवण्यात काय वावगं आहे? दुसरीकडे काव्या त्या रात्री शांत झोपली. सकाळी उठल्यावर तिनं मुद्दाम साधा पेहराव केला. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात उतरलेली कळ, जणू कालच्या दारूचा परिणाम अजून उतरलेलाच नाही. ती हॉटेलच्या ब्रेकफास्ट बुफेमध्ये गेली आणि अपेक्षेप्रमाणे फाल्गुन तिथेच होता. तो तिला पाहताच असा दचकला जणू खुनी समोर उभा राहिला आहे. काव्यानं मात्र काहीच झालं नसल्यासारखं वागणं ठेवलं. ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. प्रेसिडेंट फाल्गुन, ती शांत आवाजात म्हणाली, मी काल सकाळी कॉरिडॉरमध्ये जागी झाले. तुम्ही मला तिथेच टाकून दिलं होतं का? फाल्गुन अक्षरशः गोंधळला. कॉरिडॉरमध्ये पूर्ण रात्र? हो, काव्य हळूच मान हलवते. लोक मला बघत होते. फार लाज वाटली. काल काय झालं काहीच आठवत नाही. डोकं जणू गंजल्यासारखं वाटतंय. ती आज मेकअप विना होती, पण तरीही ती आणखी सुंदर दिसत होती. ती उदास नजर, बालिश असहायता फाल्गुनच्या सगळ्या रागावर पाणी पडायला पुरेशी होती. तिची बदनामी करून तिला उद्योगातूनच संपवायचं हा विचार त्याच्या मनात होता. पण त्या क्षणी सगळं वितळून गेलं. तो हात तिच्या हातावर ठेवत म्हणाला, मी सुद्धा काल फार प्यायलो होतो. पुढच्या वेळी एवढं पिणार नाही. काव्याने हलकंसं हसू दिलं. मी आधी नाश्ता घेते. साईटवर पाटील समूहाने दाखवलेली अडचण खरी होती. पाया कमकवत, भिंतींना तडे, इमारत पूर्ण होण्याआधीच कोसळण्याची शक्यता. काव्याने एक नजर टाकली आणि तिला कळून चुकलं, हा प्रोजेक्ट वाचणं अशक्य आहे. उंच इमारतीचं स्वप्न संपलं होतं. जास्तीत जास्त 6 मजली घर. पण ती काहीच बोलली नाही. फाल्गुन त्याच्या डिझायनरच्या बढाया मारत राहिला. फोनवर दिव्या,
आपण हळूहळू गुंतवणूक काढून घेतोय. दिव्याचा संतापलेला आवाज. तो रुद्र खरंच निर्दयी निघाला. तो रुद्र आहे, काव्य शांतपणे म्हणाली. तो कधीच खोटं धमकावत नाही. तू ठीक आहेस ना? दिव्या काळजीत. मी ठीक आहे. कालचा लाथेचा फटका त्याला मारक ठरला नाही, एवढंच. हे खूप धोकादायक आहे. मला माहीत आहे. काव्याने डोळे अरुंद केले. पण जर तो जिंकायचाच ठरवत असेल तर त्याच्याशिवाय ग्रीन ट्रस्टकडे आपल्याशिवाय पर्याय उरणार नाही. काय म्हणतेस? जर प्रोजेक्ट वाचवता येत नसेल? काव्याचा आवाज थंड झाला. तर स्पर्धकच संपवायचा. संध्याकाळी फाल्गुन उत्साहात काव्याजवळ आला. आजचं काम झालंय. जवळच गोल्फ कोर्स आहे. जाऊया. काव्या गोड हसली. मला खेळ येत नाही. मी शिकवतो. हो, शिकवाच. काव्य मनात म्हणाली. पण शेवटी खेळ कोणाचा असेल ते मी ठरवणार. फाल्गुन फोनवर आदेश देत होता. ती औषध तयार ठेव. दोघेही आपापल्या डावपेचासह गोल्फ कोर्सवर पोहोचले आणि तेवढ्यात काव्याची नजर दूरवर गेली. जेसिकाने तिला पाहिलं आणि फाल्गुनकडे पाहून खदखदून हसली. अरे वा मिस काव्या, ती उपहासानं म्हणाली. गोल्फ खेळायला आलात की तुमचा नोकर सोबत आणलात? तो पहिला डाव आता उघडपणे सुरू झाला होता. फाल्गुनचा चेहरा क्षणात कालवंडला. काव्याने मात्र जणू काहीच ऐकलं नाही अशा सहजतेने हसत म्हणाली. हे आहेत फाल्गुन, प्रेसिडेंट फाल्गुन. आम्ही पाटील समूहाच्या प्रोजेक्टसाठी आलो आहोत. जेसिकाला क्षणभर धक्का बसला. तू? ग्रीन ट्रस्टचा प्रोजेक्ट? तिच्या आवाजात अविश्वास आणि तुच्छता दोन्ही होती. हो. काव्याचं उत्तर थंड पण ठाम होतं. जेसिकाने नाक मुरडलं. उपहासानं हसली. आज मात्र काव्य नेहमीपेक्षा जास्तच सभ्य होती. फाल्गुनला जेसिका कोण आहे याची कल्पनाच नव्हती, पण तिने केलेली टोमणेबाजी त्याला स्पष्टपणे आवडली नव्हती. तो चेहरा कठोर करत म्हणाला, इंजिनियर काव्या, आपण जाऊया. काव्याने एकदा जेसिकाकडे खोल नजर टाकली आणि न बोलता पुढे निघून गेली. गोल्फ खेळताना फाल्गुन वारंवार तिला शिकवायचा प्रयत्न करत होता. पण काव्याचं खेळणं म्हणजे अक्षरशः आपत्ती. तिचे हात मोठ्या घावाने फिरायचे. कधीही कारण नसताना काठी थेट फाल्गुनच्या दिशेने झेपायची. जर प्रत्येक वेळी ती मोठ्या निरागस नजरेनं, अपराधी भावनाने त्याच्याकडे पाहत नसती तर फाल्गुनला नक्कीच वाटलं असतं की ती मुद्दाम सूड घेत आहे. अरे हे असं नाही इंजिनियर काव्या, तुमचा कोऑर्डिनेशन फारच खराब आहे, तो म्हणाला. जेव्हा ती पुन्हा त्याच्या डोक्याजवळ काही फिरवून गेली, काव्य लगेच नम्र झाले. हो, मला खेळायची अजिबात सवय नाही. ठीक आहे, आधी थोडं ड्रिंक घेऊया, फाल्गुन हसत म्हणाला. टेबलवर ठेवलेल्या ड्रिंककडे दोघांनी नजर टाकली. काव्यानं मान हलवली. तेवढ्यात फाल्गुनचा फोन वाजला. तो वैतागला, पण स्क्रीनवर बायको असं नाव दिसताच चेहऱ्यावरचा रंग बदलला. सॉरी, तो काव्याला म्हणाला आणि बाहेर फोन उचलायला गेला. तेवढ्यात काव्याने नजर वळवली. समोर जेसिका उभी होती. दोघींमध्ये क्षणभर नजर झाली. जेसिका पुढे आली. तिला उत्सुकता होती. कावड्या एवढ्या उघड्या आणि घाणेरड्या दिसणाऱ्या माणसासोबत गोल्फ का खेळते? काव्या, ती तिरकस हसत म्हणाली. तुझी पुरुषांची निवड दिवसेंदिवस खराबच होत चालली आहे. काव्या सौम्य हसली. मिस जेसिका, तुम्ही दिवाण कुटुंबातील, तुम्ही चौधरी कुटुंबातील आहात. आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या अडचणी तुम्हाला कशा कळणार? फाल्गुन देशमुख तुमच्या ओळखीच्या लोकांसारखे नसेल, पण माझ्या कामावर त्याची पकड आहे. मला त्याच्यासोबत दिसणं भाग आहे. जेसिका थोडी चकित झाली. आज काव्या पहिल्यांदाच त्याच्यासमोर मान खाली घालत होती. आज तू फारच वेगळी वागते, जेसिका संशयाने म्हणाली. काव्याने हलकासा उसासा टाकला. ती टेबलवरून 2 ड्रिंक उचलते, एक जेसिकाला देत म्हणाली. पूर्वी मी खूप भोळी होते. सॉरी मिस जेसिका. दारू नाही, पण हे स्वीकारा. गैरसमज मिटवण्यासाठी. का? जेसिकाचा संशय वाढला. काव्याचा आवाज खाली आला. तुम्हाला माहीत नाही का? ग्रीन ट्रस्टच्या प्रोजेक्टसाठी सगळे स्पर्धेत आहेत. रुद्र आणि माझ्यात भांडण झालं.
त्यांनी माझ्या कंपनीतून गुंतवणूक काढून घेतली. आता आमच्यात काहीच नातं नाही, म्हणून पुढे तुम्ही थोडी मवाळ भूमिका घ्याल अशी अपेक्षा आहे. आता जेसिकाला सगळं समजलं. म्हणजे काव्य आता तिच्या दयेवर आहे. ती ड्रिंक घेत काव्याकडे वरून पाहू लागली. आधी थोडं डोकं वापरलं असतंच तर एवढी वेळ आली नसती. पण रुद्रसोबत नक्की भांडण कशावरून झालं? काव्या पुन्हा उसासली. तुम्हाला माहीतच आहे ना, त्याची नवीन गर्लफ्रेंड आहे. तिला तो घरी घेऊन आला. मला राग आला आणि सगळं संपलं. हे ऐकताच जेसिकाचा चेहरा तिरसट झाला. ती बाई नक्की कुठून आली? काव्या शांतपणे पुढे म्हणाली, या सगळ्यातून मला एकच धडा मिळाला. पुरुषांवर अवलंबून राहणं व्यर्थ आहे. ते क्षणात गुंतवणूक काढून घेतात. आता मला फक्त करिअर बघायचं आहे. ती जेसिकासोबत ग्लास भिडवते. मला एक संधी द्या. जेसिका हसली. ठीक आहे, मी तुझ्यावर फार कठोर राहणार नाही. पराभूत माणसावर जास्त अन्याय करण्यात तिला रस नव्हता. तिला काव्याची नम्र अवस्था पाहूनच समाधान मिळत होतं. धन्यवाद मिस जेसिका, काव्या एक घोट घेत म्हणाली. पण ती बाई सगळं सांग. जेसिका आग्रह धरला. तेवढ्यात फाल्गुन परत आला. काव्या लगेच म्हणाली, प्रेसिडेंट फाल्गुन आले. मी हॅन्स हॉटेलमध्ये थांबले. रात्री सविस्तर बोलूया. रुद्रच्या सवयी मला चांगल्या माहीत आहेत. ती बाई जास्त दिवस टिकणार नाही. जेसिका आनंदली. काव्य तिची मनापासून खुशामत करत होती. अगदी रुद्रच्या कमतरताही विकायला तयार होती. रात्री जेसिका काव्याच्या खोलीत आली. ती बाई का टिकणार नाही ते सांग, ती उतावीळपणे म्हणाली. काव्य शांतपणे म्हणाली, ती मेडिकल कॉलेजमधली विद्यार्थिनी आहे. रोज त्याच्यासाठी स्वयंपाक करते. त्याच्यासोबत राहायलाही गेले आहे. पण जी बाई इतक्या सहज मिळते ती तितक्या सहज टाकली जाते. जेसिकाने मान डोलावली. बरोबर. थोड्या वेळात जेसिकाला डुलकी लागली. मिस जेसिका, काही खायला आणू का? काव्या म्हणाली. हो. जेसिका पुटपुटली. काव्या बाहेर पडली. आज जेसिका सोफ्यावर गाढ झोपलेली होती. काव्याने हलका हसत लाईट बंद केली आणि दार अलगद बंद करून निघून गेली. खेळ सुरू झाला होता.